सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतील भरतीला स्वाभिमानीच्या चेअरमन व संचालकाकडून रद्द. शिक्षक बँकेतील विनायक शिंदे यांच्या मनमानीला विरोध. चेअरमन रुपाली गुरव. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष विनायक शिंदे यांनी मनमानी करत अध्यक्ष व संचालक मंडळाला विश्वासात न घेता परस्पर सुरू केलेली कर्मचारी भरती प्रक्रिया रद्द केली असल्याची माहिती बँकेच्या चेअरमन रुपाली गुरव यांनी दिली. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत 20 लिपिकांच्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली, परंतु याबाबत बँकेचे चेअरमन व संचालक अनाभिज्ञ होते. माजी चेअरमन विनायक शिंदे यांनी बँकेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून अध्यक्ष व संचालक मंडळाला विश्वासात न घेता ठराविक संचालकांना सोबत घेत परस्पर भरती प्रक्रिया सुरू केली. बँकेचे चेअरमन हे सर्व समित्याचे अध्यक्ष असतानाही श्री शिंदे यांनी परस्पर भरतीबाबत अधिकार आपल्याकडे घेतल्याचे बनावट कागदपत्रे तयार करत सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनसोबत करार केला. त्यानुसार वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर चेअरमन व संचालकांना भरती प्रक्रियेबाबत माहिती समजली. त्यानंतर चेअरमन रुपाली गुरव यांच्यासह 10 संचालक यांनी तात्काळ भरती थांबविण्याबाबत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यानंतर सातारा जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया स्थगित केल्याबाबत पत्र प्रसिद्ध केले. विनायक शिंदे यांनी बँकेमध्ये एकहाती कारभार करत संचालक मंडळाच्या अधिकारातील गोष्टी परस्पर संगनमताने करत बँकेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला आहे. याबाबत त्यांच्या विरुद्ध व यामध्ये मदत करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही चेअरमन रुपाली गुरव यांनी दिला आहे. यावेळी संचालक नितीन चव्हाण, संजय महिंद, अशोक घागरे, अमोल माने, राहुल पाटणे, अमोल शिंदे, मिलन नागणे, कृष्णा पोळ व सचिन खरमाटे यांच्यासह शिक्षक संघाचे राज्य कोषाध्यक्ष अविनाश गुरव आदी उपस्थित होते. या घटनेमुळे मात्र जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये आज दिवसभर एकच चर्चा सुरू आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.